सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी काम करते। त्यात मग आमचे समालोचक असतील, झेंडा पंच असतील, लाईव्हवाले असतील, बैलगाडी मालक असतील, ड्रायव्हर असतील, सुट्टी मेकर असतील, सगळे व्यावसायिक असतील आणि आमच्या नितांत प्रेम करणारे सगळे प्रेक्षक असतील, आपण सर्वांनी पाठबळ दिलं। त्या पाठबळाच्या आधारावर पहिल्या मानाच्या हिंदकेसरी ग्रामस्थांचा प्रथमच सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। खरोखरच आमच्याही आयुष्याचं सोनं झालंय। म्हणजे आजपर्यंत कोरेगावात येऊन ह्या मैदानात पळण्याचं भाग्य अजून मिळालेलं नाही मला, पण आज इथं ग्रामस्थांचा सत्कार करणं म्हणजे खरोखरच गुलालास पात्र झाल्यासारखं वाटतंय। आणि मगाशी तुम्ही बोलला की विलास देशमुख आमची बाजू नेहमीच मांडत असतात, तर माझंही गाव ह्या कोरेगाव तालुक्यातलं शेवटचं गाव सोळशी असल्यामुळं मी ह्या तालुक्यातला आहे आणि मला माझ्या तालुक्याचा अभिमान आहे। मी पुन्हा एकदा समस्त कोरेगाव ग्रामस्थांचं, यात्रा कमिटीचं आणि ह्या मानाच्या हिंदकेसरी मैदानच्या आयोजकांचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। पद्धतीला लहान मुलं आई वडिलांचे प्रेम करतं, तसं आम्ही या बैलगाडी मंडळी या कोरेगावच्या मातीवर इथं असणाऱ्या सर्व यात्रा कमिटीवर जसं आई वडिलांच्या बाळ प्रेम करतं, तसं आम्ही प्रेम करणारी मंडळी आहोत। अनेक वर्षी या यात्रेला आम्ही येतो। मला आठवतं या गावचे सुपुत्र विठ्ठलराव भाऊ असतील, आनंदराव बापू असतील, आज हयात नाहीत, परंतु हयात असणारे या यात्रा कमिटीचे शाजी काका असतील, त्यांचे सहकारी असतील, एक महिनाभर प्रत्येक यात्रेला जाऊन तिथली बैल कुठली कुठली पळतीत बघून ती कागदावर लिहून मग या ठिकाणी लॉट पाडले जायचे। हा इतिहास कुठल्याही गावामध्ये होणार नाही, म्हणून त्या गावाला न्याय निवाडा इतिहास जागृत आहे। बंधूंनो, ह्या मंडळीने जी मैदानं बनवली, आम्ही लहान असताना ही मंडळी 40-40 वर्षाची असायची, त्यावेळेला यात्रा फिरायला यायची। आम्ही लहान असलो, आम्ही या मंडळीला काकाईत साक्षर